नमस्कार. तर आपण पार्ट 2 मध्ये आलेलो आहोत. तर यामध्ये आपल्याला शेकडेवारीची उदाहरणे बघायची आहेत. तर शेकडेवारीमध्ये टाइप 2 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येते ते बघूया. तर काय म्हणते, खालील संख्यांचे दशांश अपूर्णांकात काय म्हणते, तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. तर दशांश अपूर्णांक म्हणजेच काय, तर 2.5 3.2 अशा प्रकारे दशांश अपूर्णांक असते. म्हणजेच काय, तर आपली जी बी संख्या असते ती पॉइंट मध्ये येते. तर चला आपल्याला काय म्हणते, 27% दशांश अपूर्णांकात रूपांतर करा म्हणते. तर काय करायचं, 27% म्हणजे काय, तर छेद 100. टक्के म्हणजे छेद 100 घेत असतो आपण. तर आता आपल्याला याला नाही का दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे. तर म्हणजेच काय, तर खाली 2 शून्य आहे, म्हणजेच काय, तर वरील 2 संख्या सोडून पॉइंट द्यायचा. याचं उत्तर काय येणार, की हा 27 आहेच, याच्या 2 संख्या सोडून पुढे पॉइंट म्हणजे 0. म्हणजेच आपलं या प्रश्नाचं काय आलं, 0.27. त्याच प्रकारे उदाहरण क्रमांक 2 बघूया. काय म्हणते, 36%. तर 36% म्हणजे काय, तर छेद 100. चला खाली 2 शून्य आहे म्हणून वरील 2 अंक सोडून पॉइंट द्यायचे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, तर 0.36.